रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचाच सण नाहीये. जर मी तुम्हाला हे सांगितलं तर तुम्हाला पटेल का? पण पटवून घ्यावं लागेल. कारण ह्या संदर्भात आज मी तुम्हाला अशा खूप गोष्टी सांगणार आहे, ज्या ऐकून तुम्हाला ही जाणीव होईल की रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ आणि बहिणीच्या नात्यापुरता सीमित नाही. पहिली गोष्ट, एकदा देव आणि दानवांचं युद्ध सुरू होतं. देव हरायला लागले. मग ते सगळे गुरु बृहस्पतींकडे गेले. तेव्हा गुरु बृहस्पतींनी इंद्राच्या हातावर एक कवच बांधलं. त्या कवचाचं नाव होतं अपराजिता. ते कवच बांधलं. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा. कवच बांधल्यानंतर देव ते युद्ध जिंकलेत. दुसरी गोष्ट काय आहे तर एकदा जेव्हा विष्णू वामन अवतारात होते तेव्हा त्यांनी बलिराजाला पाताळात पाठवलं आणि ह्या पापाकरता त्यांना बलिराजाच्या महालावर द्वारपाल म्हणून राहावं लागलं. ही गोष्ट जेव्हा लक्ष्मीला कळली तेव्हा तिला फार वाईट वाटलं आणि काय करावं हे तिला सुचेना. तेवढ्यात नारायण नारायण नारद मुनी साक्षात लक्ष्मीजींना भेटायला आलेत. त्यांनी लक्ष्मीजींना एक मस्त युक्ती सांगितली. ती युक्ती ऐकल्यावर एका क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मी लगेच बलिराजाच्या महालावर पोचली. बलिराजाला लक्ष्मी साक्षात आपल्या महालावर आलेलं पाहून खूप आनंद झाला. त्याने लक्ष्मीचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि येण्याचं कारण विचारलं. त्यावर लक्ष्मीने सांगितलं की हे बलिराजा, आज इथे मी तुला राखी बांधायला आली आहे. लक्ष्मीनी बलिराजाला राखी बांधली आणि एका भावाने बहिणीला परत भेट द्यायची तर ती कोणती? ती म्हणजे विष्णूजींची द्वारपाल म्हणून मुक्ती. तिसरा संदर्भ असा आहे की परत एकदा जेव्हा देव आणि दानवांचं युद्ध सुरू होतं तेव्हा दानवांचे राजा बलिराजा यांच्या हातावर दानवांचे गुरु शुक्राचार्य यांनी राखी बांधली आणि ते युद्ध दानव जिंकलेत. हे माहिती होतं का तुम्हाला? आता वळूयात इतिहासाकडे. इतिहासात सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला रक्षाबंधनाबद्दल एक वेगळीच माहिती देतात. त्या गोष्टी ऐकूया पुढच्या भागात.